त्याचं नाव आहे अंडा संजीवक म्हणजे अॅमिनो ऍसिड. त्याच्यामध्ये असं म्हणता येईल त्याला अमिनो ऍसिड. म्हणजे अंडा संजीवक, मराठीत सांगतो तुम्हाला. अंडा संजीवक आहे. याला काय काय लागणारे साहित्य? एक प्लास्टिकची भरणी घ्यायची रिकामी, त्यामध्ये 1 लिटर लिंबाचा रस घ्यायचा. त्या मग नंतर काय करायचे? कोंबडीचे 7 अंडी, त्यामध्ये गावरान भेटले तर अतिउत्तम आहे, नाही भेटले तरी आपल्याला ही वापरायचे. त्यानंतर काय करायचे आहे? ह्या 1 लिटर लिंबामध्ये हे जे 7 अंडी आहेत ती पूर्णतः मध्ये बुडतील अशा पद्धतीने आपल्याला टाकायचे. म्हणजे अंडे वरी राहायला नको आहे, मध्ये पूर्ण बुडवून ठेवायचे. अंडे आज समजा आज बुडवलं आहे आपण, आज तारीख आहे 16. आज तारखेला बुडवल्यानंतर 10 दिवसापर्यंत हे जे अंडे आपण सोडलेले मध्ये न फोडता सोडायचे पूर्णतः. 10 दिवसानंतर आपल्याला हे कवचासहित विरघळून येतील, काही अंडे शिल्लक राहणार नाहीत. मग 10 दिवसानंतर आपल्याला एक काडी घ्यायची, त्याला चांगलं डवळून घ्यायचं. जे काही असेल शिल्लक असेल ते पूर्णतः विरघळून जाणार आहे. विरघळल्यानंतर काय करायचं आहे? एक 100 ग्रॅम गूळ घ्यायचं आहे, त्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याला चांगल्या पद्धतीने सुती कापडातून गाळून घ्यायचं. त्या भरणीवरती नाव टाकायचं वरी, ताम्रताक, आज बनवलेली तारीख आणि वापरण्याचं प्रमाण प्रति लिटर 2 मिली. म्हणजे जवळपास तुम्हाला 1500 जर पंप असेल तर 15 दुनी 30 मिली आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून द्यायची. फुगटचा आहे म्हणून जास्त टाकायची गरज नाही. आपण केलेला आहे एकदम चांगल्या पद्धतीने. हा जास्त टाकायचं. फुगट आहे जास्त टाका. फुगटचा आहे म्हणून आपल्याला जास्त टाकायचं नाही. आणखीन याचे फायदे, आता आपण आपलं पीक आहे सोयाबीनचं किंवा उडीद मूग जे असेल त्या पिकावरती चालू शकते. फुलोरा अवस्था, दाणे भरण्याची अवस्था आणि वाढीची अवस्था आहे, तिन्ही अवस्थेमध्ये याची फवारणी करायची. फवारल्यानंतर याची जे फुलाचं फळात रूपांतर होणे, पिकाची जोमदार वाढ होणे आणि पीक तजेलदार होणे, अशा याचे फायदे आहेत आपल्याला.